केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली। जवळपास 20 दिवसांच्या आंदोलनानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना देशभरातून समर्थन मिळू लागलं। अशातच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी संसद चलो मोर्चाची घोषणा केली। या मोर्चात देशभरातील नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं आणि त्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचायला सुरुवात झाली। जंतर मंतर ते संसद असा मोर्चा 20 जुलैला निघाला। शांततेत निघालेल्या या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर देशभरातील अनेक अभिनेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच विद्यार्थ्यांचं समर्थन केलं। मात्र अजूनही सरकारनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही। दुसऱ्या बाजूला आंदोलक प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत। पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे सरकार विद्यार्थ्यांचं हे आंदोलन गुंडाळताना दिसून येते, तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये घडणाऱ्या घडामोडींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले। एका विद्यार्थी आंदोलनापासून सुरू झालेला हा संघर्ष आता सरकार आणि आंदोलक यांच्यातील प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्याचं दिसून येते। एका बाजूला सरकार कायदा सुव्यवस्था राखण्याची भूमिका मांडते, तर दुसऱ्या बाजूला आंदोलक हा विद्यार्थ्यांच्या न्यायाचा लढा असल्याचं सांगत आहेत। दरम्यान गेल्या 2 दिवसांमध्ये अशा काही घडामोडी घडल्याचं दिसून येतंय ज्यामुळे या आंदोलनाची दिशा पूर्णपणे बदलू शकते। दिल्लीत लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा, बंद केलेली इंटरनेट सेवा, अभिजित दिपके यांची आक्रमक भूमिका, सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे घेणं आणि किरण बेदी यांनी अमित शहा यांना दिलेला सल्ला, यामुळे सरकार आंदोलकांची कोंडी करून हे आंदोलन गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। याच दिशेनं सरकारनं पहिलं पाऊल टाकले। दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आलाय। या कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे विशेष अधिकार दिलेत। या अधिकारांमुळे सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय सुरक्षा आणि अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचं सांगून पोलीस संशयितांना ताब्यात घेऊ शकतात। या निर्णयानंतर सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली की सरकार आता विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करणार का? अनेकांनी तर हा निर्णय थेट आंदोलनाशी जोडला। मात्र दिल्ली पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण देत सांगितलं की हा कायदा आंदोलनामुळे लागू केलेला नसून प्रत्येक 3 महिन्यांनी अशा अधिकारांचं नूतनीकरण केलं जातं। यावेळीही तोच प्रशासकीय निर्णय घेतला जातोय। म्हणजेच हा आदेश आंदोलन सुरू होण्यापूर्वीच जारी करण्यात आला होता। तरीसुद्धा या निर्णयामुळे आंदोलनातील विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे, कारण राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा अत्यंत कठोर कायदा मानला जातो। आंदोलनामुळे परिस्थिती आणखी चिघळली तर सरकार अधिक कठोर पावलं उचलू शकतं, अशी दाट शक्यता आहे। दुसरी बाब म्हणजे दिल्लीतील कडक सुरक्षा व्यवस्था। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट ठप्प करण्यात आलं। सकाळी 7:30 वाजल्यापासून तब्बल 17 मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत। जंतर मंतर आणि संसद परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले। इतकंच नाही तर गुरुवारी 23 जुलैला कॅनॉट प्लेस परिसरातल्या व्यापाऱ्यांनाही दुकानं लवकर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले। अनेक रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या। हे सगळे निर्णय केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घेण्यात आले असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। मात्र दुसरीकडे यावरून विरोधकांनी सरकारच्या मनसुब्यावरच प्रश्न उपस्थित केलेत। विरोधकांनी असा आरोप केला आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन कमकुवत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर दबाव आणण्यासाठी सरकारकडून ही सगळी उठाठेव केली जाते। 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली। काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत। त्यामुळे प्रशासनानं आणखी सावध भूमिका घेतल्याचं सांगितलं जाते। आता या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे अभिजित दिपके। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा चेहरा असलेले सोनम वांगचुक यांनी आपल्या काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या। सरकारनं त्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर वांगचुक यांनी गुरुवारी उपोषण सोडलं। त्यानंतर आंदोलनही संपेल अशी चर्चा होत होती, पण तसं काही झालं नाही। अभिजित दिपकेंनी समोर येत स्पष्ट शब्दांत सांगितलं की सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही। सोनम वांगचुक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण देशाला जागं केलं आहे। त्यांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहील। यावेळी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यावरही अभिजित दिपकेंनी आपली भूमिका मांडली। सरकारला जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, पण आम्हीही आमच्या मागणीवर ठाम आहोत।
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे हटणार नाही। याबरोबरच अभिजित दिपकेनं देशभरातील विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। देशातील अनेक शहरांमध्ये या आंदोलनाला प्रतिसाद मिळू लागला असून पुणे, पटना, प्रयागराज, नाशिक, मुंबई, हैदराबादसह अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत। आता या संपूर्ण आंदोलनातला चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे का घेतलं। गेल्या 26 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत होती। डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या वजनात तब्बल 11 किलोची घट झाली होती। त्यामुळे त्यांना गुरुग्राममधील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अखेर केंद्र सरकारसोबत झालेल्या अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं। उपोषण सोडताना त्यांनी एकच वाक्य म्हटलं, मी कृतज्ञ आहे आणि आनंदी आहे। मात्र याचा अर्थ सरकारनं विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या का, तर अजिबात नाही। आता सरकारनं पेपरफुटीच्या घटनांवर संसदेत चर्चा करू, पेपरफुटी विरोधात अधिक कठोर कायदा करू, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्याचं आश्वासन दिले। पण यामध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा घेण्याबाबतची कुठलीही चर्चा नसल्याचं दिसून येते। आता सरकारनं प्रधानांचा राजीनामा घेण्याऐवजी शिक्षण मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। उच्च शिक्षण विभागाच्या सचिवांची बदली करण्यात आली आहे। त्यामुळे सरकारकडून काही प्रमाणात प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र दिसून येते। आता सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी कॉंग्रेस जनता पार्टीनं मात्र जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं म्हटलंय। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेत रुग्णालयातूनच त्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन केलं। जंतर मंतरवरील आंदोलन शक्य तितकं शांततेत पार पडलं, पण देशातील काही ठिकाणी समाजकंटकांनी आंदोलनाचा गैरफायदा घेत हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हिंसेच्या मार्गावर जाऊ नये। त्यांनी तरुणांना स्पष्ट संदेश दिला की समोरचा पक्ष काही करत असला तरी आपला प्रतिसाद हिंसेने नाही तर संयमानं आणि शांततेनंच दिला पाहिजे, कारण आंदोलनाची नैतिक ताकद ही अहिंसेतच असते। आता येतो आपल्या 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे। आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी माजी IPS अधिकारी किरण बेदी यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे। या व्हिडिओमधून त्यांनी अमित शहांना एक पर्याय सुचवला आहे। 20 जुलैला विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। अशा परिस्थितीत किरण बेदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून वेगळाच पर्याय सुचवला आहे। त्यांनी म्हटलंय की विद्यार्थ्यांचं आंदोलन हाताळण्यासाठी पोलिसांना थेट पुढं करण्याऐवजी सिव्हिल डिफेन्स म्हणजेच नागरी संरक्षण दलाची पहिली फळी उभी केली पाहिजे। त्या म्हणाल्या, जसं सीमेवर लष्कराच्या आधी BSF फोर्स तैनात असते तसंच मोठ्या आंदोलनांमध्ये पोलिसांच्या आधी सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करता येतील। महत्त्वाचं म्हणजे या स्वयंसेवकांच्या हातात काठ्या किंवा कोणत्याही प्रकारची शस्त्र नसावीत। त्यांचं काम फक्त संवाद साधणं, तणाव कमी करणं आणि आंदोलक व पोलीस यांच्यातील संघर्ष टाळणं असावं। त्यांच्या मते जर पहिल्याच टप्प्यात संवाद साधणारी यंत्रणा उभी राहिली तर लाठीचार्ज किंवा हिंसक संघर्षाची वेळच येणार नाही। त्यांनी हेही सांगितलं की देशातील जवळपास प्रत्येक राज्यात सिव्हिल डिफेन्सची व्यवस्था आधीपासूनच अस्तित्वात आहे। गरज असल्यास तिचा विस्तार करून अशा संवेदनशील परिस्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो। मित्रांनो, या सगळ्या घडामोडींकडे बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते। सरकार एका बाजूला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करतंय, दुसऱ्या बाजूला पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणण्याची तयारी दाखवतंय। म्हणजेच आंदोलकांच्या काही मुद्द्यांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचं चित्र दिसून येतंय। पण दुसरीकडे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून केली जाणारी मुख्य मागणी अजूनही तशीच आहे आणि हाच मुद्दा या आंदोलनात सर्वात मोठा अडथळा ठरतोय। सरकार जर राजीनाम्याचा निर्णय घेत नसेल आणि आंदोलक राजीनाम्याच्या मागणीवरच ठाम राहत असतील तर हा संघर्ष आणखी लांबण्याची शक्यता आहे। आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। सरकार चर्चेचा मार्ग स्वीकारतं की कठोर प्रशासनिक पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचवेळी आंदोलक शांततेचा मार्ग कायम ठेवतात का हेही तितकंच निर्णायक ठरणार आहे। मात्र दिल्लीत लागू केलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा, सोनम वांगचुक यांनी सोडलेलं उपोषण आणि दिल्लीत बंद केलेली इंटरनेट सेवा, कडक सुरक्षा व्यवस्था यावरून सरकार विद्यार्थ्यांचे हे आंदोलन मोडीत काढतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि देशभरातील अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।